आपल्यासोबत आहे गोड चुलबुली अशी गौतमी देशपांडे. तुझा मूड कसा आहे? मूड मस्त आहे. नाटक असतं त्या दिवशी मूड नेहमी छान असतो. त्याच्यामुळे सुरुवातही छान झाली आणि आता शेवटही छान होतोय दिवसाचा. तू हॉरर म्हणजे हे हॉरर सस्पेन्स नाटक आहे, तर तुझी यामध्ये भूमिका काय आहे? माझी भूमिका जी ऋतिका आहे, तर तिला एक लहान मूल आहे आत्ता, अगदी वर्षभराचं असेल हार्डली ते. आणि जे हे सगळे त्या हॉरर याच्यातले जे काही सगळे अनुभव येत आहेत ते तिला येत आहेत. त्या घरातले जे काही अनुभव आहेत, काही घडतंय, आवाज येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत घरात. तर हा सगळा जो अनुभव तो पहिला येतोय, तो तिला ती ॲक्च्युअल ते सगळं अनुभवतीये. त्यामुळे असं ते पात्र आहे आणि तिचा नवरा आत्ता तिच्याजवळ नाही आहे. तो बाहेर गेला आहे काही काय ताऱ्यांच्या याच्यासाठी, त्या आकाशगंगा पाहण्यासाठी वगैरे. तर त्यामुळे तो नाही आहे आणि त्या ह्याच्यात 4 दिवस न झोप झालेली, लहान तान्हं बाळ असलेली आणि त्यात नवरा बरोबर आत्ता नसलेली, अशी ती एक फ्रस्ट्रेट झालेली जरा थोडीशी किंवा स्लीप डिप्राइव्ड असलेली अशी ती मुलगी आहे आणि त्या रात्रीची तिची ती कथा आहे. नक्कीच सांगितलं ते भूमिकेकडे तू कसं पाहते आणि भूमिका कशी मिळाली काय सांगशील? खरं सांगू, भूमिका अशी कशी मिळाली वगैरे काही नाही. मला काकांनी विचारलं, मला काकांनी 1-2 नाटकं पाठवली होती की तुला काय आवडतंय याच्यातलं, आणि मला हे नाटक आवडलं वाचल्यानंतर. आणि ते म्हणाले की मलाही असं वाटतंय की तू हे नाटक करावंस आणि ही भूमिका करावीस. आणि हॉरर आय थिंक पहिल्यांदाच करतेस. हो, हॉरर. कारण हॉरर हा जॉनरच खूप दिवसांनी स्टेजवर येतोय आत्ता. म्हणजे मगाशी आम्ही बोलत होतो की खूपच पूर्वी 1-2 हॉरर नाटकं झाली होती, पण आत्ता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा हॉरर नाटक होतंय, म्हणजे जे प्रॉपर हॉरर नाटक आहे. तर त्याच्यामुळे तो पण एक म्हणजे मुद्दा होता हे नाटक घेण्याचा. आत्ताच म्हणायचं की विजय केंगरे सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा? मस्तच आहे. काकांबरोबरचा म्हणजे आय एम शुअर सगळ्यांनीच सांगितलं असेल, काकांबरोबरचा अनुभव मस्तच असतो. ते एकतर खूप फ्री हँड देतात सगळ्या ॲक्टर्सला, आणि जिथे गरज असते तिथे ते तुम्हाला धरूनही ठेवतात की नाही हे असंच करायचं किंवा हे तसंच करायचं किंवा मी हे सांगतो हे करेक्ट जास्त. त्यामुळे त्यांच्याबरोबर खूप स्ट्रेस नाही आहेत काम करताना. तुम्ही खूप लाईट माइंडनी तुमचं काम करू शकता. तुम्ही तुमचं स्वतःचं खूप शोधू शकता कामामध्ये. तर तो फ्री हँड काका खूप जास्त देतात. त्यामुळे अर्थात इतके वर्ष अनेक लोकांनी, अनेक दिग्गजांनी त्यांच्याबरोबर कामं केली आहेत म्हटल्यानंतर तर आमच्यासाठी पर्वणीच होती ही की काकांबरोबर काम करायला मिळणं. नक्कीच. आता 75वा प्रयोग, नेक्स्ट 75वा प्रयोग आहे. तर एवढा प्रयोग झाला त्याच्यामध्ये एखादी प्रेक्षकांची अशी काही प्रतिक्रिया आहे की तुला म्हणजे आठवते? हो, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच मला वाटतं एक आठवत असेल महत्त्वाची प्रतिक्रिया, ती म्हणजे आम्हाला प्रेक्षक म्हणतात की एखादा हॉरर सिनेमा समोर घडतोय असं वाटतं. सो मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची आणि खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की त्यांना का असं वाटत असेल की सिनेमा घडतोय समोर. कारण ते तसे इफेक्ट्स देणं हॉरर नाटकात आणि ते तसे लोक उडणं समोर आम्हाला कळत असतं. म्हणजे आम्ही पाहत नसलो समोर तरी एक आम्हाला चुळबुळ दिसते, अचानक लोक घाबरून उडालेले दिसतात. सो या सगळ्यात ते फार महत्त्वाची ही कॉम्प्लिमेंट आहे की एक सिनेमा समोर चाललाय असं वाटत असतं. तुला पर्सनली हॉरर मूव्ही पाहायला आवडतात का किंवा काही? हो, आवडतात मला. मला सगळ्या पद्धतीचे सिनेमे आवडतात. हॉरर लहानपणी भीती वाटायची. आता जरा कमी भीतीने पाहू शकतो. अजूनही भीती वाटतेच म्हणजे कधीतरी, कारण त्याचा तोच मेन उद्देश असतो हॉरर सिनेमाचा की भीती वाटली पाहिजे लोकांना. त्यामुळे ती तर वाटते आणि मला आवडतात हॉरर सिनेमाही पाहायला आवडतात अगदीच. विश्वास आहे का म्हणजे भूत प्रेत असतं का असं काही? दिसेपर्यंत नाही आहे विश्वास. दिसलं की ठेवीन विश्वास. जोपर्यंत भूत दिसत नाहीये तोपर्यंत कशाला विश्वास? दिसलं की मग मी म्हणेन ओके मस्त आहे म्हणजे भूत. म्हणजे अनुभव नाही घेतले? अनुभव नाही घेतलेला मी आतापर्यंत. म्हणजे चांगलंच आहे ना, अनुभव नाही आलेला मला भूताचा, हे उत्तम आहे. नक्कीच. को स्टार बरोबर तुझी बॉन्डिंग कशी आहे किंवा त्यांची एखादी चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट? नाही, वाईट गोष्टी नाही आहेत कोणाच्याच अशा, म्हणजे अशा सांगण्यासारख्या तरी अशा काही वाईट गोष्टी नाही आहेत. आम्ही खूप धमाल करत असतो एकत्र. म्हणजे या सगळ्यांबरोबरच बॉन्डिंग खूप छान झालंय आणि चौघही आम्ही खूप घट्ट धरून एकमेकांना पुढे जातो नाटकात. त्यामुळे उलट धमालच असते. म्हणजे अशा काही कुठल्या वाईट गोष्टी नाहीच आहेत आमच्या. आम्ही आणि म्हणतोय की आमच्या नाहीच आहेत मुळे वाईट गोष्टी कुठल्यात. चांगल्या गोष्टी सगळ्यांच्या सगळं वेगवेगळ्या आहेत. म्हणजे अनिकेत खूप शेवटी नाटकात इन झाला आणि त्याला अक्षरशः 4-5 दिवसांमध्ये त्याला सगळं कोपअप करायचं होतं जे त्यांनी केलं. आणि तो पण खूप नाटकाशी प्रामाणिक राहणारा मुलगा आहे आणि इन जनरलही सपोर्टिव्ह आणि
छान एकदम त्याचं व्यक्तिमत्व आहे. रसिका माझी खूपच छान मैत्रीण झाली या नाटकात, कारण आम्ही दोघी खूप सिमिलर एजच्या आहोत आणि आम्ही पूर्वी काही ठिकाणी छान कनेक्ट झालो होतो. मग या नाटकात आल्यानंतर तर आम्ही खूपच जास्त कनेक्ट झालो की आम्ही तास 2-2 तास आम्ही नाटकाविषयी फोनवर बोलतो अजूनही कधी कधी. त्याच्यामुळे रसिका खूपच छान मैत्रीण झाली. खूप जास्त समजून घेणारी आणि समोरच्याचा विचार करणारी मुलगी आहे ती. त्याच्यामुळे मला ते तिचं फारच जास्त आवडतं. आणि प्रियदर्शन तर काय, तो एक एन्सायक्लोपीडिया आहे कम्प्लीट प्रियदर्शन. कारण खूप काम केलं, एकतर खूप गोष्टी पाहिल्या आहेत, खूप गोष्टी अनुभवल्या आहेत, खूप नवीन या इंडस्ट्रीत असून एका उच्च पदापर्यंत जाण्याचा सगळा तो एक स्ट्रगलचा काळ त्यांनी अनुभवलाय. सो त्याच्या अनेक गोष्टी आम्हाला खूप अभ्यासपूर्ण असतात. तो ज्या गोष्टी सांगतो की हे नाटक कसं होतं, मी यांच्याबरोबर काम केलंय, त्यांच्याबरोबर काम करणं कसं होतं. सो या सगळ्या गोष्टी त्याच्या, आणि त्याचा एकूणच अभिनयच इतका कमाल आहे ना त्या माणसाचा की त्याच्याकडे खूप शिकण्यासारख्या असतात गोष्टी. सो असे सगळे आहेत. नक्कीच. आता जर तुझ्या पात्राचं ऋतिका आय थिंक नाव आहे, तर त्याचं जर इन्स्टा बायो असता तर काय असतं? अरे बापरे, इन्स्टा बायो नसताच कदाचित माझ्या पात्राचा कुठला. मला बिझी असा असता कदाचित. म्हणजे ऋतिका काय तिचं सरनेम आणि बिझी असे असतात बघा अनेकांचे, कारण ती बिझी आहे आता खरंच तिच्या पोरीमध्ये खूप, त्याच्यामुळे बिझी एवढाच असतात तिचा. नक्की शोभतं. आणि आपण पाहतच असतो रोज नवीन नवीन काही नाही तरी ट्रेंडिंग असतं. तर मग असं काही गोष्टी ट्रेंडिंग आहेत तर त्या नाटकामध्ये काय इम्प्लिमेंट केली जाते किंवा काही बदल केले जातात का? नाही, हे ते नाटक नाही आहे की ज्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येतील, कारण खूप टाईट लिहिलेलं नाटक आहे हे. जेव्हा हॉरर जॉनर असतो तेव्हा आपण फार बाहेरच्या गोष्टी त्याच्यात इन्क्ल्यूड किंवा ट्रेंड्स चाललेले असतात ते मला नाही वाटत आपण इन्क्ल्यूड करू शकतो अशा नाटकात. आणि मला नेहमी असं वाटतं की काही जी एक बसलेली किंवा एक सिरियस झोनची नाटकं असतात किंवा एक टाईट नाटकं असतात त्याच्यामध्ये काही गरजही नसते. ट्रेंड्स फॉलो करणं हा सोशल मीडियाचा झोन आहे. ट्रेंड्स फॉलो करणं आहे की आपण नाटकात एका लिहिलेल्या, म्हणजे आता जर का 4 चौघी झालं परत, तर आपण काही हे नाही म्हणणार की 4 चौघीमध्ये आत्ताचा कुठला तरी ट्रेंड आणा. इतकं सोपं आहे ते. सो ते नाटक जसं बांधलेलं असतं तसंच ते झालं पाहिजे आणि पुढच्या लिहिणाऱ्या नाटकात तो ट्रेंड येऊ शकतो. ऑलरेडी लिहिलेल्या नाटकात कुठले बाहेरचे ट्रेंड येऊ शकतात असं आणू नये असं मला वाटतं. नक्कीच. अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आहेत, ते रिसेंट म्हटले होते की मराठी प्रेक्षक हे 2-3% नाटक पाहण्यासाठी येतात. तर तुमचं मत काय यावर? हे बघ, तिचा अभ्यास खूप जास्त आहे या सगळ्यामध्ये, कारण तिने खूप वर्ष नाटक केलेलं आहे. NSDची येते आणि नक्कीच तिच्या बोलण्यात अभ्यास असेल त्या सगळ्याचा. पण आता हे कधीच आहे मला माहिती नाही. पण आता परत अगेन मधल्या काळात खरंच नव्हते प्रेक्षक तेवढे नाटकाला. मधला एक असा काळ होता की जेव्हा प्रेक्षक नव्हते. आत्ता पुन्हा असं झालंय की प्रेक्षक यायला लागलेत. परत एकदा हाऊसफुलच्या पाट्या बघतायत, ती खूप सारी नाटकं येत आहेत रंगमंचावर. तर त्याच्यामुळे मला वाटतं की छान, आत्ता तरी छान चालू आहे नाटकाचं. आणि बरोबर आहे, कदाचित खूप अजून महाराष्ट्रामधली अशी शहरं खेडी अनेक आहेत की जिथे नाट्यगृह नाही आहेत. सो आपण जर का पॉप्युलेशन वाईज जर का विचार करायला गेलो तर कदाचित ते असेल, पण कदाचित 3-4% सुद्धा एवढं असेल तर इमॅजिन की अजून वाढल्यानंतर किती जास्त होईल. सो आय एम शुअर की ते तशाने असेल. बाकी मला काही असं त्याच्याशी कॉन्ट्राडिक्ट किंवा काही वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं मत असं यार, आणि करेक्ट आहे की अजून अनेक ठिकाणी नाटक पोहोचायचं आहे. सो ते एकदा पोचलं की कदाचित ती संख्या सुद्धा वाढेल नाटकाची. आणि आत्ता तरी आम्ही हॅपी आहोत, कारण खूप छान उत्तम प्रतिसाद मिळतोय नाटकांना, आणि सगळ्याच नाटकांना, फक्त आमच्या नाटकाला असं नाही, सगळ्याच नाटकांचे खूप चांगले दिवस चालू आहेत आत्ता. स्पेशली म्हणजे आफ्टर करोना मला वाटतं खूप माणसं, खूप प्रेक्षक वळलेत नाटकाकडे आणि ते खूप बरं वाटतं पाहून. प्रेक्षकांना काय सांगशील नाटक पाहण्यासाठी? या नाटकाला, नाटक पहा, हे सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन प्रेक्षकांना. कारण नाटकाचे आता खरंच खूप छान दिवस चालू आहेत. खूप हाऊसफुलच्या पाट्या लागत आहेत नाटकांना आणि तरुण वर्ग ही नाटकाकडे वळतोय, हे पाहून खरंच खूप बरं वाटतं. त्याच्यामुळे प्लीज नाटकाला या, मस्त घाबरा, आम्ही छान घाबरवू तुम्हाला. नक्कीच. मराठी मूडच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही असेच 75 प्रयोग अजून पुढे प्रयोग करत राहा आणि महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण ठिकाणी घाबरवत राहा. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू.